तर आज आपण सुकी कोलमी बनवणार आहोत। तर कोलमी छान अशी साफ करून घ्यायची आणि धुवून घ्यायची। मीठ आणि अद्रक लसूण पेस्ट लावून मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं। तर पॅन मध्ये 2 पळी तेल घ्यायचं, कढीपत्ता टाकायचा, एक मोठा बारीक चिरलेला कांदा टाकायचा, छान मिक्स करून घ्यायचा, परतून घ्यायचा लाल होईपर्यंत। तर मी ते एक मोठा टोमॅटो घेतलाय बारीक कट करून, तो देखील छान परतून घ्यायचा आणि यावर झाकण ठेवून छान शिजवून घ्यायचं। तर कांदा टोमॅटो छान शिजला पाहिजे। कांदा टोमॅटो छान शिजला की यामध्ये आपण पाव चमचा हळद, 1 चमचा मालवणी मसाला, गरम मसाला, धनापूड टाकायचं, छान मिक्स करून घ्यायचं। मॅरिनेशन कोलमी यामध्ये टाकून मिक्स करून त्याच ताटात थोडंसं पाणी टाकायचं आणि थोडं छान असं मिक्स करून घ्यायचं। यामध्ये मी एव्हरेस्टचा चिकन मसाला वापरलाय। तर झाकण ठेवून आपली कोलमी शिजवून घ्यायची। कोलमी शिजली की कांदा खोबऱ्याचं वाटण टाकायचं 1 चमचा आणि यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची। आपली कोलमी छान अशी रेडी झाली, तुम्ही पाहू शकता छान शिजली आहे। कोलमीचा आकार देखील एकदम छोटा झालाय। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही देखील करून पहा।